हा माझा मामा. काय आहे? हा माझा मामा. आपण पाहिलं की मुलांच्या दैनंदिन जीवनामध्ये अनेक अनुभव येतात. पण त्याच्याबरोबर शाळेमध्ये आपण मुद्दाम सुद्धा नवीन अनुभव मुलांना देऊ शकतो. मग भेट देऊन आल्यावर दुसऱ्या दिवशी मुलं त्या भेटीबद्दल बोलू शकतात. आपण काय पाहिलं, आपल्याला काय वाटलं, आणि जरी त्यांना लिहिता येत नसलं तरी ती चित्रांच्या माध्यमातून आपल्या अनुभवांची अभिव्यक्ती करू शकतात. आणि हे अनुभव शिक्षक ओळीमध्ये 2 ओळींमध्ये लिहून चित्रांखाली लावू शकतात, पुन्हा वाचून दाखवू शकतात. ती काय करते? हां हां त्याला काय म्हणतात नाही, तोंड हलवते ते रवंत करते. हात लावून बघा, मारत नाही, हात लावून बघा. ती शेपटी हलवते बघा. शेपटी का हलवते? तिच्या अंगावर माशा बसतायत. या वर्षीची शिंग पांडी कशी आहे? कशी झाली? आकाराला हाताने दाखवले, हाताने. अरे वा, सुंदर. त्याला छान जमला. नाही काय करत. हा म्हणजे हा तू म्हटलं की पाळलेले आहेत, म्हणजे हा आपण म्हशी गाई ह्या कसले प्राणी आहेत? पाळीव प्राणी आहेत. आणि त्यांच्यासाठी काय केलेलं आहे? कचरा. आपण राहतात कुठे? गोठ्यात बांधतात. चारा खाता का? चारा. छोटं पिल्लू चारा खाता? काय काय पिते ते? कसं तुम्ही ऍक्शन करा, बघू कसं काढता तुम्ही. किती छान वाटतं का? मारत पण नाही. हात बघू शिंग आहेत का? त्याला शिंग आहेत का? बघा शिंग आहेत का? मोठी आली. इकडे या. घर सारवण्यासाठी या शेणाचा उपयोग होतो. शिवाय गोबर गॅस ह्याच्यापासून तयार केला जातो. हे बघा, ह्याला ऑल म्हणतात. ऑल चौकोन केले की नाही, त्याच्यामध्ये शेण काढून टाकतात आणि शेणापासून गॅस तयार होतो. काय रे? काय केलं जात असेल हे मशीनवर? काय दिसतंय? हे काय गवत आहे का? आपण तिथं पाहिलेलं. कोणाचं नाव लक्षात आहे? कडबा. या मशीन मध्ये काय करतात? कडबा टाकतात आणि तो बारीक केला जातो. आता कळलं तुम्हाला हे मशीनचं? चला आता आपण जाऊया. कुठं? घरी, शाळेत.
आपण काय पाहायला गेलो होतो आता? मच्छीचा गोटा. आवडला? कोणाकोणाला आवडला? अरे वा, सर्वांना आवडला? मग तिथं तुम्ही काय काय पाहिलं ते सांगणार का? बघूया कोणाकोणाला काय काय आठवतंय. गाय बाळाला चाटते. अरे वा, छान. सिद्धीला तिथं काय पाहायला मिळालं की गाय बाळाला चाटत होती. आणि कोणी काय 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 पाहिलं? सांग. मी रेडकू पाहिलं. बाई मी. हा, सांग थोडं. माणूस म्हशीचं दूध काढत होता. हा, सांग सानिया. किटलीमध्ये दूध भरून ठेवलं. किटली. मी परत एकदा वाचते बरं का तुमची वाक्य. तुम्ही सांगितलेले काय काय पाहिलं ते. गाय बाळाला चाटत होती. रेडकू माणूस गायीचे दूध काढत होता. गाय शी करत होती. गाय गवत खात होती. गोबर गॅस, म्हशी, 15 म्हशी, किटली आणि दूध. या गोष्टी तुम्ही पाहिल्या हो की नाही? या गोष्टी पाहिल्या सगळ्या. तर आता आपण त्याचं काय काढूया? चित्र. काय काढूया? चित्र. आवडतं चित्र काढायला तुम्हाला? सगळ्याच काढणार? तुम्ही काढलेले चित्र आता मी फलकावर लावलेलं आहे. तर मी जे चित्र दाखवेल ते कोणाचं आहे त्यांनी यायचं आणि सांगायचं चित्रामध्ये काय काय काढलंय. तयार? हे कोणाचं चित्र आहे? या गाईला बांधलंय आणि या पाक्या पिल्लाला सोडून टाकलं आणि माणूस काढायला चाललाय. चित्रही छान काढलंय आणि त्याचं वाक्य पण छान आहे. मी लिहून त्या चित्राखाली लावणार आहे. कोणी सांगितलं आता वाक्य? आता कोणी सांगितलं? पण कोणी सांगितलं? काय सांगितलं आहे लक्षात तुमच्या? सांगा बरं परत. एक बस बांधलेली आहे, एक पिल्लू सोडलेलं आहे आणि एक माणूस दूध काढायला चाललाय. शाबास. या चित्रामध्ये अक्षय पलंगेंनी वाक्य सांगितलंय. मोठी गाय आपल्या बाळाला चाटतीया. ही मोठी गाय आहे आणि तिची जीभ तिने बाहेर काढली आणि या छोट्या वासराला ती जिभेने चाटतीये. छान वाक्य आहे. काय सांगितलं वाक्य परत सांगा. वाक्य मी आता सांगितलेलं सांगा परत. मोठी गाय